नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत खुसखुशीत खस्ता अशी पापडी आणि ती गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत आपण। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी गव्हाचं पीठ छान चाळून घेतलेलं आहे। त्याचबरोबर घेतलेला आहे अर्धा वाटी रवा। रवा आपल्याला नेहमी बारीकच वापरायचा आहे। आणि त्याचबरोबर घ्यायचा आहे काही सुके मसाले। तर इथे 1 चमच तीळ घेतलेली आहे, काळी मिरी पावडर, ओवा, हळदी पावडर, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट सर्व जिन्नस यामध्ये घालायचे आहेत आपल्याला। त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे साजूक तूप। तुपाऐवजी तुम्ही डालडा सुद्धा वापरू शकता किंवा तेल सुद्धा। पण तुपाने काय होतं की एकदम खस्ता अशी पापडी होते आणि रव्यापासून बनवत असल्यामुळे अतिशय पौष्टिक आहे। तर 3 चमचे यामध्ये आपण तूप घालणार आहोत। तर सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आणि लवकरात लवकर होणारी पापडी आहे। एकदम अशी कुरकुरीत खस्ता होते, बनवायला खूप सोपी आहे। तर सर्व जिन्नस एकजीव करून छान आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत। तर मी आता हाताने करते। तर सर्व जिन्नस एकजीव करून झालेले आहेत, इथं बघू शकता। आणि छान पिठाचा गोळा सुद्धा तयार होत आहे। तर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मऊ असं पीठ मळून घेणार आहोत। आणि ही पापडी 1 महिनाभर छान अशी टिकते। तुम्ही सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा संध्याकाळच्या चहा सोबत अतिशय ही कुरकुरीत खस्ता पापडी खाऊ शकता किंवा मुलांनाही खाऊ म्हणून बनवून देऊ शकता। तर छान असं घट्टसर पीठ मळून घेणार आहोत आपण। तर छान असं घट्टसर पीठ आपलं मळून झालेलं आहे। तर आपण आता हे 10 मिनिटांसाठी रेस्टला ठेवणार आहोत। तर अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर आपण पापडी बनवायला सुरुवात करूया। तर 10 मिनिटं झालेली आहेत आपली आणि पीठ आपलं छान असं रेस्ट झालेलं आहे। तर हलक्या हाताने आपण एक वेळेस मळून घेणार आहोत आणि छोटे छोटे याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। तर असे एकाच साईजचे असे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। तर छान असे या साईजचे आपण बॉल बनवून घेणार आहोत। तर इथं बघू शकता अशा पद्धतीचे आपले बॉल बनवून झालेले आहेत। तर छानपैकी याच्या पापड्या लाटून घेणार आहोत आपण। तर हलक्या हाताने आपल्याला पीठ न लावता ह्या पापड्या लाटून घ्यायच्या आहेत, अजिबात चिटकत नाहीत। थोड्या मीडियम साईजच्या पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आणि याला असं चमच्याच्या साहाय्याने, काठी चमच्याच्या साहाय्याने असे डॅश पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून ही फुलणार नाही आणि खुसखुशीत अशी फ्राय होईल। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पापड्या लाटून घेणार आहोत। परत एक पापडी लाटून दाखवणार आहे मी। तर अशा पद्धतीने हलक्या हाताने अशी प्रेस करायची आहे आणि जशी लाटून झाली अशी काठी चमच्याच्या साहाय्याने असे डॅश पाडायचे आहेत। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपल्या सर्व पापड्या बनवून झालेल्या आहेत आणि तेल सुद्धा छान असं गरम झालेलं आहे। तर सर्व पापड्या फ्राय करून घेणार आहोत। तर तेल आपलं छान तापलेलं आहे आणि गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक एक पापडी अशी तेलामध्ये सोडायची आहे आणि मीडियम गॅसवर ह्या पापड्या सर्व फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर इथं बघू शकता असे फुग्यासारखे बुरबुंडे उडाले पाहिजे, म्हणजे या स्टेजवर पापड्या छान अशा फ्राय होतात। तर इथं बघू शकता अतिशय खस्ता अशा आपल्या पापड्या फ्राय झालेल्या आहेत। तर अशा स्टेजवर आपल्याला ह्या पापड्या काढून घ्यायच्या आहेत आणि इथं टेक्स्चर बघू शकता, पापड्याचा कलर बघू शकता, अतिशय छान आणि खुसखुशीत अशा आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत। तर आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेणार आहोत।
तर बसन तितक्या आपल्याला यामध्ये पापड्या घालायच्या आहेत. तर इथं बघू शकता दुसरी सुद्धा बॅच आपली छान अशी खस्ता फ्राय झालेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा पापड्या फ्राय करणार आहोत. तर रेडी झालेली आहे आपली खस्ता खुसखुशीत अशी गव्हाच्या पिठाची पापडी. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. तर इथे तुम्हाला मी एक क्रश करून दाखवते की कितपत कुरकुरीत झालेली आहे ते. तर इथं बघू शकता एकच नाही तर प्रत्येक ही पापडी खुसखुशीतच झालेली आहे आणि एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल. भेटूया